महाकालेश्वर मंदिर वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य भारताच्या मध्यभागी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेले महाकालेश्वर मंदिर हे एक अतिशय शक्तिशाली आणि रहस्यमय ठिकाण मानले जाते। हे मंदिर भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून येथे असलेल्या महाकाल शिवलिंगाचे वैशिष्ट्य हे आहे की हे स्वयंभू आपोआप प्रकट झालेले शिवलिंग मानले जाते। यामुळेच हे मंदिर श्रद्धाळूंसाठी आणि संशोधकांसाठी आकर्षणाचा विषय ठरले आहे। पण या मंदिराशी संबंधित काही अशा गूढ गोष्टी आहेत ज्या आजही संशोधनाच्या कक्षा ओलांडून जातात। महाकालेश्वर मंदिराचा अनोखा इतिहास। महाभारत आणि पुराणांमध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचा उल्लेख सापडतो। असे मानले जाते की प्राचीन काळात उज्जैन शहराचे नाव अवंतिका होते आणि येथे राजा चंद्रसेन राज्य करत होते। त्याच वेळी एक श्रद्धाळू बालक श्रीकर याने प्रचंड भक्तिभावाने भगवान शिवाची उपासना केली आणि त्याच्या प्रार्थनेला प्रतिसाद म्हणून महाकाल स्वयंभू रूपात प्रकट झाले। हे मंदिर अनेक शतकांच्या उलथापालथीतून गेले। महमूद गजनवी आणि औरंगजेब यांनी अनेकदा हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु तरीही शिवलिंग नष्ट झाले नाही। आजही मंदिराच्या पायथ्याशी त्या विध्वंसक काळाच्या खुणा दिसतात। महाकालेश्वर मंदिरातील वैज्ञानिक रहस्ये। स्वतः प्रकट झालेला शिवलिंग। महाकालेश्वर मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथील शिवलिंग स्वतः उत्पन्न झालेले स्वयंभू आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता हे शिवलिंग एक विशिष्ट प्रकारच्या दगडापासून बनलेले आहे जो स्वतःच ऊर्जा निर्माण करतो। त्यामुळे येथे येणाऱ्या भक्तांना अनोखी ऊर्जा आणि सकारात्मकता जाणवते। गर्भगृहात नैसर्गिकरित्या निर्मिती झालेली ऊर्जा। असे म्हणतात की महाकाल मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या शिवलिंगाजवळ गेल्यावर एक वेगळी शक्ती जाणवते। संशोधकांनी येथे मोजमाप केले असता असे आढळले की या जागेच्या आसपास चुंबकीय क्षेत्र अधिक तीव्र आहे। हे क्षेत्र नकारात्मक शक्तींना दूर ठेवते आणि त्यामुळेच येथे येणाऱ्या व्यक्तींना सकारात्मक ऊर्जा मिळते। गुप्त भुयारी मार्ग आणि पुरातत्वशास्त्र। महाकाल मंदिराच्या परिसरात प्राचीन काळातील भुयारी मार्ग आहेत। असे मानले जाते की हे मार्ग थेट पाताळलोक आणि इतर रहस्यमय स्थळांशी जोडलेले होते। काही इतिहासकारांचा असा दावा आहे की हे मार्ग राजा विक्रमादित्य आणि त्यांच्या नवरत्न विद्वानांनी वापरले होते। मात्र हे मार्ग आजही पूर्णपणे शोधले गेलेले नाहीत आणि संशोधकांसाठी ते एक रहस्यच आहेत। भस्मारतीचे गूढ आणि आध्यात्मिक रहस्य। संपूर्ण भारतातील एकमेव भस्मारती। महाकालेश्वर मंदिरात दररोज पहाटे भस्मारती होते। ही आरती अत्यंत गूढ मानली जाते कारण येथे शवदहनातून मिळालेल्या भस्माने भगवान शिवाची पूजा केली जाते। ही प्रथा केवळ महाकालेश्वर मंदिरातच पाहायला मिळते। भस्मारतीच्या आध्यात्मिक शक्ती। असे मानले जाते की या भस्मारतीमध्ये एवढी शक्ती आहे की जो कोणी भावपूर्वक आरतीला उपस्थित राहतो त्याच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात। वैज्ञानिक दृष्टिकोन। संशोधकांनी अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की महाकालच्या गाभाऱ्यात होणाऱ्या मंत्रोच्चारांमुळे एक विशिष्ट प्रकारची स्पंदने निर्माण होतात। ही स्पंदने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतात आणि त्यामुळे मंदिरात एक विशिष्ट सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। महाकालेश्वर मंदिराशी जोडलेल्या अद्भुत कथा। शिवलिंग स्वतः आकार बदलतो। स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की महाकालेश्वराचे शिवलिंग वेळोवेळी स्वतःचा आकार बदलते। विशेषतः श्रावण महिन्यात त्याचा आकार जरा मोठा होतो असे लोकांचे म्हणणे आहे। वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा दगडाच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे होणारा बदल असू शकतो, पण अजूनही याचे निश्चित उत्तर कोणाकडेच नाही। हजारो वर्षांपासून हे मंदिर लोकांचे श्रद्धास्थान राहिले आहे आणि आजही अनेक रहस्ये त्याच्या गाभाऱ्यात दडलेली आहेत।